त्यांचा संसार त्यांचे सर्व काम आपल्या माथ्यावरती घेतो. मग त्या भक्तांची इच्छा जर झाली, कारण देव आणि भक्ताचा अतूट प्रेमाचा संबंध आहे. ऐका, जहर पिलाने वाली पुतना, मुद्दा महत्वाचा आहे, वाक्य महत्वाचं आहे. जहर पिलाने वाली पुतना, गाली देने वाला शिशुपाल. जहर पिलाने वाली पुतना, गाली देने वाला शिशुपाल. अगर दोनों को मेरा परमात्मा मोक्ष सौजत दे सकता है तो भजन करने वाले को क्यों नहीं. त्या परमात्मा ज्या वेळेला आपल्या त्या भक्ताची इच्छा, जो भक्त ज्या वेळेला इच्छा करेल तसा जगाचा मालक होतो. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ती इच्छा. पण आम्ही काय करायला पाहिजे, लुटो मजा हरिनाम की, ऐसी वक्त फिर ना आएगी, एक दिन ये मालमत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. आहे का, त्या परमात्म्याचं नाम लुटावं, मग जैसा केला तैसा होय. महाराज म्हणतात, त्या परमात्म्याला हृदयात जरी साठवण्याची इच्छा तुम्ही जरी केली ना दादा, तरी तो परमात्मा त्या छोट्याशा हृदयामध्ये साठवल्या जातो. आणि साठवल्यानंतरही बाहेर धाकोटी मूर्ती रूपाने उभा राहतो. म्हणून तुकोबारायने अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये साठविला राहे हृदय संपुष्टी, 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 साठविला राहे हृदय बाहेर दाखोटी मूर्ती उभा, बाहेर दाखोटी मूर्ती उभा, साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाखोटी मूर्ती उभा, बाहेर दाखोटी मूर्ती उभा, बाहेर दाखोटी मूर्ती उभा, बाहेर दाखोटी मूर्ती उभा, साठवला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय जोरात टाळी वाजवा एकदा. तुमच्या गायनावरती एवढी आनंदित झालेली मंडळी आहे. आता कोण्या ठिकाणी आम्ही जर म्हटलं टाळी वाजवा तर ते असे वाजवायचं, पण तुमच्यासाठी मोकळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. खरोखरच
अतिशय प्रेम करणारा गाव आहे तुमच्यावरती। भगवान भी कोई अजीब चीज है, जो गला देता है ना वो दिल और दिमाग के बीच देता है, वो गला है। गोड असा साखरेसारखा आवाज आमच्या महाराजांना दिलेला आहे, कंठ कोकिळ्यासारखा आहे। साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी। गोड चाल म्हटली तो परमात्मा साठवल्या जातोय भक्ताच्या अंतकरणात। कोणी कोणी साठवला, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली ईर झार, झाला सफल व्यापार। धन्य ते आरण रत्नाची ते खान, जन्मला निधान सावता तो। हृदय बंदिखान केला आत विठ्ठल कोंडीला, धरिलो पंढरीचा चोरा, वा वा धरिलो पंढरीचा चोरा, धरिलो पंढरीचा चोरा। हृदय बंदिखान केला आत विठ्ठल कोंडीला, धरिलो पंढरीचा चोरा, धरिलो पंढरीचा चोरा, धरिलो पंढरीचा चोरा। हो हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला। काय जुने भावगीत आहे, भजन आहे, सकाळी सकाळी लागत होते, आता ते कॅसेटा गेल्या कुकडे, आता दुसरंच लागते नाही का? फिरत्या चाकावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार। गटागटाचे रूप आगडे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे। कोणामुखी पडते लोणी, कोणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। हे पूर्वीच्या कॅशिटी भावगीत प्रल्हाद शिंदेचे नाही का? आता तर वेगळंच आहे, आजीला म्हणावं भजन म्हणणं, आजी गाथ्यातलं म्हणत नाही, आजी म्हणते माथ्यातलं। आजीचा आवाज गोड, आजीनं सहज म्हटलंय, अरे अरे विठोबा तुझ्यात माझ मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन। आजी होती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आणि हा लाडका भाऊ। लाडक्या भावाचं, लाडक्या जवळचं, लाडक्या बहिणीचं भांडण झालं। आजीनं घरात न राहता आमच्या मुक्ता बहिले आले आणि आजीचा आवाज गोड, बायनं म्हटले आजी तुमचा आवाज लय छान आहे म्हणा। आजीनं डायरेक्ट चालू केलं, गाथ्यातलं म्हटलं नाही, घेतला मोबाईल लावते तुला फोन। तेवढ्यात लाडक्या जवायला चिंता वाटली, म्हटले आपण जर कधी आजीची जर कधी गैरखात्री केली आणि मिली आजी तर पुढचा हप्ता येणार, पुढचे 2100 रुपये भेटणार नाही। आजीच्या अंगावर गोधडी न्यायला पाहिजे, थंडीचे दिवस। मुक्ताबाईला आला,
पण आजीचं गाणं चालू होतं तेवढं आबा टपकला. बाबा टपकला आणि बाबा म्हटलं आजी काय म्हणून राहिली. बाई काय म्हणते. घेतला मोबाईल लावते तुला फोन. कोणाला फोन लावते. घेतला मोबाईल लावते तुला फोन. कोण्या विठोबाला फोन लावते. म्हटले विठोबा माझं नाव नाही. म्हटले माझं तर नाव दुसरंच आहे. तुकाराम आत्माराम भिडे, गोकुल सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी. तारक मेहता का उलटा चष्मा. आणि कोण्या विठोबाले फोन लावते गड्या. म्हातारी बिघडली. पण म्हातारं शांत बसलं आणि मग पुढचं कडवं ऐकलं म्हाताऱ्यानं. तुझी रे आठवण लय येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. म्हातारा म्हटलं इकडे आजीला मिस कॉल ही करते, फेसबुक ही करते, इंस्टाग्रामवर रील भी बनवते. हो रील हो रील सुद्धा बनवते. आणि कोण्या विठोबाला